हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 सुंदर ते ध्यान उभं ठेवरी सुंदर ते ध्यान उभं ठेवरी ते ध्यान उभं ठेवरी सुंदर ते ध्यान उभं ठेवरी कठावरी ठेवोनिया कथावरी ठेवनिया कथावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले कल्पती श्रवणी मकर कुंडले कल्पती श्रवणी घंटिका सुमणे विराजित घंटिका सुरमणे विराजित घंटिका सुरमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान लोक म्हणे माझे लोका म्हणे माझे सर्व सुख म्हणे माझे सर्व लोका म्हणे माझे सर्व सुख आईना मुख पायीना त्रिमुखावडीन पायीना त्रिमुखावडीन तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान कुमार कुमारी जय जय गोपाल कुमाई जय जय विठोबार 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 कुमारी जय जय गोपाल कुमाई उदालले भाग्य आता उदालले भाग्य आता उदालले भाग्य आता उदालले भाग्य आता अवघे चिंता वारले अवघे चिंता वारले अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले अवघी चिंता वारली उदालले भाग्य आता उदालले भाग्य आता उदालले भाग्य आता उदालले भाग्य आता अवघे चिंता वारले 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 अवघे चिंता वारली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेट
संतुष्ट हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी संतुष्ट हृदय पेटी करुणापोटी साठवो करुणापोटी साठवो करुणापोटी साठवो करुणापोटी साठवो करुणापोटी साठवो करुणापोटी साठवो संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा 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 सांभाळला तो या भावा सांभाळला दर्शने आला दर्शने आला दर्शने आला तो या भावा सापडला तो या भावा सापडला संत दर्शने आला संत दर्शने आला संत दर्शने आला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संतदर्शने आलाभ संतदर्शने आलाभ संतदर्शने आलाभ पद्मनाभ जोडलेला पद्मनाभ जोडलेला संत दर्शने आला संत दर्शने आला संत दर्शने आला गोपाल कुमारी जय जय ढोबार कुमारी ढोबार कुमारी जय ढोबार कुमारी गोपाल कुमारी जय जय ढोबार कुमारी रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरे कृष्ण
जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी हॅलो हे धक्क्यावर बसले त्यांनी सर्वांनी इथं मंडपात यायचं आहे सर्वांनी खाली बसायचं आहे या सर्वांना सुंदर ते ध्यान उभे विठे सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठे सुंदर ते ध्यान उभे विठेवारी रकतावरी ठेवली रकतावरी ठेवली रकतावरी ठेवली हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे ठिकाण आवडे निरंतर हे ठिकाण मकर कुंडल तलपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडल तलपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणे कौस्तुभमणी विराजित घंटिका सुभमणे विराजित घंटिका सुभमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ठिकाण आवडे निरंतर हे ठिकाण म्हणे माझे हेचे सर्व सुख म्हणे माझे ते सर्व सुख म्हणे माझे हेचे सर्व सुख म्हणे माझे ते सर्व सुख आहे ना त्रिमुख आवडी पाहिणा त्रिमुख आवडीन पाहिणा त्रिमुख आवडीन तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ठिकाण आवडे निरंतर हे ठिकाण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण गोकुळी जन्मला न गोकुली जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला न गोकुली जन्मला सीतला कृष्ण काप सीतला दृष्ट जल काप उठला दृष्ट जल काप उठला दृष्ट जल काप उठला दृष्ट जल काप उठला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरो घरो आनंद करते घरो घर 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 सदा नाम वाचे सदा नाम वाचे सदा नाम वाचे प्रेमे आनंद प्रेमे आनंद नाचते 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 तुका म्हणती हरती दोष म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती
तुका म्हणे आरती दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करते घोष आनंदाने करते घोष आनंदाने करते घोष होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर ठोपा ढोबार कुमार ढोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार ढोबार कुमार जय ढोबार कुमार ढोबार कुमार जय ढोबार कुमार ढोबार कुमार जय ढोबार कुमार जय जय ढोबार श्री ज्ञानदेव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत महाराज की जय छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार कृष्ण गोकुली जन्मला कृष्ण गोकुली जन्मला कृष्ण गोकुले जन्मला कृष्ण गोकुले जन्मला कृष्ण गोकुली जन्मला कृष्ण गोकुली जन्मला कृष्ण गोकुले जन्मला कृष्ण गोकुले जन्मला दुष्ट चलका सुटला दुष्ट चलका सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार दुष्टा चलका सुटला कृष्ण गोकुले जन्मला कृष्ण गोकुले जन्मला कृष्ण गोकुले जन्मला कृष्ण गोकुले जन्मला चलका सुटला दुष्टा चलका सुटला होता
होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार कृष्णाचा लका होता बरा कृष्णाच्या लका पोटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर आनंद करती घरोघरे आनंदे करती घरोघर आनंद करते घरोघर होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार कुमार कुमार गोपार कुमार जय ढोबार कुमार जय गोपार कुमार 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 गोपार कुमार श्री ज्ञानदेव अवतार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टाचळ काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद गाठी घरोघर सदा नाम गाती वाचे प्रेम हरिदास नाचते. अशा प्रकारे आज आपण जो 3 दिवसाचा आज कार्यक्रम केला भगवंताचा नामाचा उच्चार आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा 18व्या अध्यायाचा पारायण 3 दिवस जो भगवंताचं नामस्मरण व्हायला त्याचाच पगार आहे. तसं महिना भरल्यावर पगार मिळतो हा तसं परमार्थामध्ये पगार आहे. त्याला काला म्हणतात. काय म्हणतात त्याला म्हणतात काळा. मग आज आपण तो 3 दिवस परमार्थ केला भगवंताच्या नामाचं गुणगान गायलं त्याचा आपल्याला पगार मिळेल. तर पगाराचा दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. तुकोबरा सांगतात कृष्ण गोकुळी जन्मला कारण काय काल्याचं कीर्तन म्हणजे बाकीचं काही बोलायचंच नसतं. भगवान कृष्णाने ज्या गोकुळामध्ये लीला केल्या त्याचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. काही ठिकाणी त्या काल्याच्या कीर्तनामध्ये अनेक दृष्टांत देऊन सांगतात लोक पण तसं सांगू नये. त्याला शास्त्र आहे. जे भगवान कृष्ण परमात्म्याने ज्या गोकुळात लीला केल्या
हा ज्या खोड्या केल्या त्याच वर्णन म्हणजे कालेचं कीर्तन आहे. म्हणून आज घेतलेला जो अभंग आहे तुकोबरा या अभंगातून म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला कृष्णा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर समचरण सर्जन सांद्रणी रांबुदाबुम जगलवीत पाणी मंडन मंडनानं तरुण तुळशीमाळा कंधर कंज नेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भज पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन तो सरे चरण संतांचिया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो दोसरे चरण संतांचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांची कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे गावी केला वास तयांचे नसावे उदास नमो ज्ञानेश्वरा 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 देव धारा तो देवा देव धारा तो देव धारा तो देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावना दत्रे जननी देवाच्या मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चलकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती तुका म्हणे हरिती दोष. आजचा जो अभंग आहे या अभंगातून तुका बरं त्या अभंगाची पुण्यही सांगतात की बाबा रे भगवान कृष्ण ज्यावेळेला गोकुळामध्ये जन्माला आला त्यावेळेला तो दृष्ट होते तिथं काय त्या गोकुळामध्ये राहणारे ते दृष्ट होते ज्यांच्या पासून कंसाला भीती होती असा असणारा तो दृष्ट कंस होता तो असा चळचळ काम फुटत होता. एवढंच नव्हे त्याला ज्यावेळेला मथुरात नेलं गेलं गोकुळामध्ये नेला गेला त्यावेळेला तिथल्या लोकांनी काय आनंद साजरा केला. एवढंच नव्हे तर सतत भगवान कृष्णाच्या परमात्म्याचे शिवाय नावच घेत नव्हते. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. म्हणून तुकोबर सुद्धा तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती खुश. की जर भगवान कृष्ण परमात्म्याचं आपण नाव घेतलं तर आपल्या ठिकाणी दोष राहत नाही असं सरळ या अभंगाचा अर्थ आहे. म्हणून आज कालचं कीर्तन आहे तिथं
भगवान कृष्ण परमात्म्याने ज्या चरित्र केलं, ज्या लीला केल्या, चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. जे भगवंताने गोकुळामध्ये चरित्र केलं त्याच वर्णन करायचं, इतर करायचं नाही. म्हणून या पृथ्वीवरती भगवंत कधी येतात ते ज्या वेळेला दैत्यांचा सुळसुळाट होतो, सज्जनांचा छळ केला जातो, अशा वेळेला घेतात. हा मग भगवंतानी कृष्ण अवतार घेताना बळीराम दादाला सांगितलं की म्हणजे या पृथ्वीवरती गृह ब्राह्मणांचा छळ होतोय, ब्राह्मणांना याग करून देत नाही, कीर्तन बंद पाडतात. मग अशा वेळेला देव अवतार घेतो. आणि मग ही पृथ्वी गायीच्या रूपानं ब्रह्मदेवाकडे गेली आणि त्यांनी भगवंताला सांगितलं तुला अवतार घ्यावा लागेल बाबा. मग भगवान कृष्ण परमात्मा राम अवतारामध्ये कोण होता? लक्ष्मण आणि राम जोडीच असते. आणि कृष्ण अवतारामध्ये ज्यावेळेला अवतार घ्यायचा ठरला त्यावेळेला कृष्णाने सांगितलं की म्हणजे आपल्याला अवतार घ्यायचंय पण नाव बदल आहे म्हटला. नावात काय? आता तुझं नाव बलराम ठेवलं जाईल. म्हणलं ते नाव पण मला नको आणि मला काय यायचं? अरे म्हणलं राम अवतारामध्ये काय माझी जी हालत झाली ती माझी मला माहिती आहे, तुला काय सांगून फायदा? तू फक्त खाल्लं, तू विचारलं का कधी मला तू कधी जेवला काय? नाही. मग म्हणलं तू तेव्हा लहान होता ना, आता तू मोठा हो, मी लहान होतो आणि तू सांगशील ती आज्ञा मी पाळेन, तू सांगशील त्या आज्ञेचं पालन करीन. म्हणून या अवतारामध्ये बळराम दादा मोठे झाले, जे लक्ष्मण होते राम अवतारामध्ये, ते कृष्ण अवतारामध्ये ते मोठे झाले, कृष्ण लहान झाला. ते म्हणजे तू सांगशील ती आज्ञा पाळीन बाबा. आणि मग देवाने अवतार घ्यायचा ठरवला आणि तो पण कोणाच्या पोटी? वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घेणार असं जाहीर केलं. आणि मग वसुदेवाचं लग्न देवकी बरोबर लागला, लग्न लागलं, सगळं काय झाला. आणि मग वरात निघाली. निघाल्याच्या नंतर रथावर बसवले आणि रथ असा पुढे हाकला. हकलल्याच्या नंतर काही नाचणारे होते का नाही, त्याने नाचायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे डीजे वाजलेले लोक थांबतात. जी नाचायला लागली एवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणी त्यावेळेला आकाशवाणी झाली. मग काय झाली असेल? आकाशाची वाणी सांगत से आकाशाची वाणी सांगत से आकाशाची वाणी सांगत से गावचा, आकाशाची वाणी सांगत से गावचा. आकाशाची वाणी सांगत गावचा. भरवसा माझ्यावरे ठेवा, भरवसा माझ्यावरे. आकाशाची वाणी सांगत से गावचा, आकाशाची वाणी सांगत से गावचा, आकाशाची वाणी सांगत से गावचा. आकाशवाणी झाली आणि त्यातून अशी गर्जना झाली की आकाशाची वाणी सांगत असे कंसा ठेवा भरवसा माझ्यावरी. तो कान टवकरूनच होता. ते म्हणलं या देवकीच्या पोटी तो 8वा पुत्र येईल, तो तुझा घात करेल. एवढं सांगितल्याबरोबर कंसाला राग आला. अरे म्हणला हिला जर मुलंच होऊन दिली नाही, हिला जर आता संपवून टाकली तर हिला मुलं कुठली होतील? आणि हिला मुलं नाही झाली तर मला कोण मारेल? कारण काय माझ्यासारखा अजन्म दुसऱ्या जगात मग कोणी नाही. त्याने ताबडतोब देवकी मातेच्या वेणीला हात घातला. तिथे काय सुज्ञ लोक होते. अरे म्हणले काय करतो? एवढा आनंदाने लग्न सोहळा पार पाडला आणि तिच्या केसाला हात घातला. तू स्त्रीच्या केसाला हात घालणं म्हणजे साधी गोष्ट नाही. स्त्री हत्येचं पातक लागते त्याला. ते म्हणलं बाकी काही असं म्हणतो. आता ऐकलं का काय झालं ते? म्हणलं काय आता? म्हणलं आकाशवाणी झाली की हिच्यापासून जो 8वा पुत्र जन्माला येईल तोच तुझा घात करेल.
हा मग त्याने काय तिथं सुज्ञ लोक होती ते म्हणले अरे बाबा तुझ्या बंदीशाळेत ठेव. हा वसुदेवान सांगितलं जी मुलामुतींना मला ती मी तुझ्या स्वाधीन करेन पण मारू नको. हा मग ठरल्याप्रमाणे बंदीशाळेत त्यांना ठेवली गेली. त्यांच्या पायाला मध्ये बेड्या होत्या हा वसुदेव देवकीच्या. हा आणि बंदीशाळेमध्ये ठेवल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये हा देवकी माता गरोदर राहिली. हा पण तिला एकच माहिती होतं की हे होऊन तरी काय मला फायदा. हा याला काय हा बंधुराजा माझा ठेवणार नाही. हा म्हणून आपली काय म्हणून कुऱ्हाडीचा दांडा पोतस्कार. हा म्हणलं हा काय जगून देणार आहे त्याला. हा पण देवकी माता प्रसूत झाली 9 मास भरले बाळ जन्माला आलं. आल्याच्या नंतर त्या दाशी होत्या त्यांच्याकडे दिलं आणि घेऊन गेलं. जा म्हणलं कौसाला नेऊन दे. हा नेऊन दिल्याच्या नंतर तसा तो एवढा क्रूर नव्हता. हा बघा ज्या वेळेला आपल्याकडनं वाईट कर्म देव करून घेतो ना त्यावेळेला आपलं वाईटच होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला आपल्याला वाईट सुचत त्यावेळेला आपण काहीतरी पण वाईट होणार आहे कळून चुकायचं. आणि मग कंसाकडे त्या बाळाला नेऊन दिला. कंसाने बघितला अरे म्हणलं हा थोडी मला मारणार आहे. मला तर मारणारा 8वा आहे. हा मला कितवा मारणार आहे 8वा मारणार आहे. ह्याला मारून काय फायदा. कंसाने परत दिला. देवकीला आनंद झाला अरे माझ्या बंधू राजाला दया आली बाबा. हा पण भगवंताला का चैन न पडत कारण काय तसा कंस कृष्णालाही मिळाला नसता. एवढा तोही बलाढ्य होता साधा नव्हता. हा भगवंताने विचार केला ह्याने जर अशी सगळी जर परत केली तर ह्याच्यातून पाप कसे होतील आणि पाप जर झाले नाही तर कंस तसा मारणार. हा त्याची पण पुण्यही भारी होती. मग भगवंतानी नारदाला पाठवला. म्हणजे नारदा जा म्हणले आणि त्या कंसाच्या हृदयामध्ये परिवर्तन कर. काय कर हृदय परिवर्तन कर म्हणजे बघतो. आणि मग नारद मुनी आले आणि एक 10-15 मिनिटं फक्त झाली होती ते बाळ परत करून. एवढ्यामध्ये नारद मुनी गेले. नारायण म्हणजे नारदा कशी काय स्वारी केली. अरे म्हणला मला कळालं की तू या राजभवनामध्ये बसलेला आहेस. तो म्हणलं काय रे तुझी ती बहीण तिला काय मुलबाल झाला का नाही. म्हणलं आत्ताच झाला होता पण लगेच परत केला. का बरी अरे तू तर बोलला होता मी त्याला मारणार आहे सगळ्यांना म्हणून तू बंदीशाळेत ठेवली. तर म्हणजे हा पण म्हणलं तसं नाही मला काय सांगितलं गेलं. म्हणलं काय सांगितलं जे म्हणलं 8वा होणार आहे तो तुला मारणार आहे. हा काय मला मारणार नाही. म्हणून देवाची करणी अघटित आहे. म्हणून पुण्य संपवण्यासाठी भगवंताने नारदाला पुढे पाठवला. पुण्य सारा वया भेटे देवरुचे सारा वया भेटे देवरुचे पुण्य सारा वया भेटे देवरुचे पुण्य सारा वया भेटे देवरुचे रोजी भारकासी ठेवू नको भारकासी ठेवू नको माझी भारकासी ठेवू नको पुण्य सारा वया भेटे देवरुचे 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 रोजी भारकासी ठेवू नको रोजी भारकासी ठेवू नको रोजी भारकासी ठेवू नको पुण्य सारा वया भेटी देवरुषी वधी बाळकाचे ठेवू नको. आणि मग नारदाने सांगितलं कृष्ण अरे म्हणजे कंसा तुला देवाचा म्हणला उलटा गणित काय तुला माहितीये. म्हणला 8पासून परत माप बघू दे. बघा संतांच्या वाक्याचा परिणाम होतो. तो किती दृष्ट असला किती कुबुद्धीचा असला हा तरी गुरुचा आणि संतांच्या वाक्याचा त्याच्यावर परिणाम होतो. नारदाचा परिणाम कंसावर झाला आणि कंसाच्या मनामध्ये चलबिचल झाली. अरे म्हणलं हेच खरं आहे. म्हणून तिथपासून आपला हिंदू उलटा लिहित नाही कधी. काय करतो नारदाने काय सांगितलं कंसाला उलट माप. 8पासून परत मापला तर किती आला तो 8वाच आला. म्हणून मुसलमान लोक बघा असं सरळ नाही कधी लिहित आपल्यासारखा ते उलटा लिहितात. बरं बोलताना त्याच्याशी बोलायचा. आता हिकडचे काही मला माहिती नाही पण आमच्याकडे पेशंट ऍडमिट होतात ना कधी सरळ बोलणार नाही. हा म्हणून अशी ती अवलाद आहे ती कधी नीट बोलायची
ते त्यांचं गणित त्यांनी चालू केलंय. कुणी कंसाला शिकवलं का नारदानी, तो गणित त्यांनी चालू केलाय. तसं उलटम आपल्या बरोबर हाच आठवा आला, ताबडतोब गेला त्या बाळाला घेतला. बाहेर एक शिळा होती, तिची अशी गरगर गरगर त्याला फिरवला आणि त्या शिळेवर आपटला. खलास करून टाकले त्या बाळाला. अशी देवकीची 5 पोरं मारली, 6वा जिराला आणि 7वा योग मायेन मेला. आणि 8वा ज्या वेळेला तो रोहिणी गर्भी घेऊन घातला होता. वसुदेवाची पत्नी होती ना रोहिणी, नंद घरी, तिच्या नेऊन गर्भामध्ये घातला. आणि इकडं तर बोंबाबोंब झाली, अरे म्हणजे 6 महिन्याचा गर्भ जिराला कसा काय पोटामध्ये. पण तो भगवंताची कला आहे ती, त्याने तो तिथून काढला आणि रोहिणी गर्भामध्ये घातला. ती रोहिणी जागी झाली, 6 महिन्याची गरोदर होती. अरे त्या गोकुळामध्ये लोक नावं ठेवू लागली, अरे म्हणले पती नसताना कशी काय गरोदर राहिली. मग तिथंही आकाशवाणी झाली, रोहिणी म्हणले घाबरू नको, हा वसुदेवाचा गर्भ आहे. कोणाचा आहे? वसुदेवाचा गर्भ आहे. मग तीच तर माया जन्माला आली का नाही, ती नेली तिला. मग ज्या वेळेला 8व्यांदा देवकी माता गरोदर राहिली, पण ती बारीक झाली. काय झाली? एकदम कुश झाली. तिला माहिती होतं हे एवढी नाही ठेवली तर हा काय ठेवणार आहे. बरं आता माझं वय झालंय, पुढे मूल होईल ना हे कुणी बघत नाही. पण म्हणजे हा 8व्याला तर ठेवणार नाही. मग एवढ्यामध्ये 8व्यांदा देवकी माता गरोदर राहिली, ती एकदम बारीक झाली. म्हणून बघा काय तज्ञ लोक बाय असतात का नाही, ते म्हणतात बाई बारीक झाली का तिला मुलगा होतो, जाडी असली तर मुलगी होते. पण या कलियुगात तसं काय नाही, हे हायब्रिडचं खाऊन सगळीच जाडी झाली लोक. पण अशी देवकी बारीक झाली, 8व्यांदा ती प्रसूत झाली, मुलगा झाला. पण तो जन्माला आल्याबरोबर उठून उभा राहिला आणि देवकीच्या समोर उभा राहिला. आणि देवकी मातेला सांगितलं, आई ग तू मला बाबाला आताच्या आता पाठीत टाकाय सांग, पाठीत टाक आणि इथं ठेवू नको. मग नंदराजाच्या घराला आणि मला नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. आणि मग काय करू म्हटले, म्हणजे तिथं माया जन्माला आलेली आहे, तिला बाबाला इकडे आणाय सांग आणि मला तिथं ठेव सांग. वाया उपजली देते मग ठेवी तिथे तिचं आणि इथे मला तिथं बाबाला ठेवायला सांग, ते मायेला इथं आणायला सांग. पण म्हणजे कृष्णा तू हे म्हणतोस ते खरं आहे, पण तुला माझा मुलगा कोण म्हणेल. अरे म्हणला जन्माला आलेला काही एवढा मोठा असतो काय, कारण का तो 8 वर्षाचा होता. किती वर्षाचा? म्हणून तर तुकोबारा सांगतात त्याला बापच नाही. एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वसुदेवाचा, पण ठावच नाही बापाचा, कुळसाचा श्रीकृष्ण. अरे म्हणजे तू म्हणतोस ते खरं आहे, गोकुळात ने हे तुला बोलायला सोपं आहे, पण खाली बघितलंच काय, अरे पायामध्ये बेड्या आहेत, शंकळ आहेत, दरवाजाला कुलूप आहे, पारेकरी आहेत. इथं सुई पडली तर आता ह्यातला एखादा उठव. तू म्हणला जरा जोरान बोल, हलू बोल. मग तू आता पहिला लहान बघू दे. म्हणला आई मला सगळं होता येतं. काय होतं, मला सगळं होता येतं, पण एवढं बाबाला सांग फक्त. वसुदेवाने पाहिलं, अरे बापरे, ते समजून गेलं. आणि मग भगवान कृष्ण परमात्मा लहान झाला आणि वसुदेवाने त्याला पाठीमध्ये टाकला. त्यांनी सांगितलं, अरे म्हणलं वाघ बघितला का तू? म्हणलं सगळं बघितलंय, मला फक्त डोक्यावर घे, हे सगळं मुक्त होईल. म्हणून ज्याने देवाचं नाव घेतला तो सगळ्यातून मुक्त झाला. मग भगवान कृष्ण परमात्म्याला पाठीमध्ये ठेवला आणि वसुदेवाने उचलल्याबरोबर काय झालं, उचलिला कमळापती,
पाहिला कमलापती पाहिची बंधने गळती शंकळा तुटून पडले दरवाजाच्या लॉकनी खाली मान टाकली पारेकरी झोपी गेले भगवंताला वसुदेवाने पाठीमध्ये घेतला आणि बाहेर चालला होता एवढ्यामध्ये मंद पाऊस पडायला लागला त्या वरुणाने विचार केला आता जर हा गारटला तर म्हणलं पुढे कार्य करण्यासाठी आलाय मग तिथे शेषाने आपला वरती फणा धरला भगवान कृष्णावरती शेषाने फणा धरला की हा भिजू नये कारण काय मंद मंद पाऊस पडत होता आणि एवढ्यामध्ये निघून गेले बाहेर यमुनेच्या तीरावर गेल्याच्या नंतर यमुने मातेलाही आनंद झाला अरे ज्याने ब्रह्मांडाचा भार उतरणारा भगवान परमात्मा जन्माला आलाय तो म्हणला दर्शन देईल तेव्हा देईल पण आता आलाय तर आता तरी दर्शन घ्यावा तसं का दर्शन देणार नाही मग त्याने विचार केला वसुदेव मध्ये शिरले यमुनेमध्ये शिरल्याच्या नंतर पाणी वाढत गेला तिथपासून समुद्राला भरती चालू झाली अरे त्याच्या अगोदर भरती नव्हती भरती चालू पाणी वर वर आला कमरेपर्यंत आला काकेत आल्याच्या नंतर कृष्णाने विचार केला म्हणलं जर म्हाताऱ्याच्या पाणी तोंडात जर गेला तर मलाही खाली टाकून देईल ह्याचा काय भरोसा मग तेव्हा कृष्णाने विचार केला एवढा जर आता मोठा नदी आहे का साधी यमुना आहे काय दुथडी वाहत होती आणि मग भगवान कृष्णाने काय केला असा पाय काढला तुका बरं सांगतात पूर चालला चाट त्याची नावी नुसते त्याची नावी नुसते त्याची नावी नुसते पूर त्याची लाविले अंगुठ भगवान कृष्ण परमात्म्याने विचार केला जर म्हाताऱ्याच्या तोंडात पाणी गेला तर मला काय हा पलीकडे नेणार मग त्याच्यापेक्षा पाय काढला भगवंताने बाहेर आणि यमुनेला स्पर्श केल्याबरोबर तिथे बघली वसुदेवाला जायला जागा मिळाली आणि मग गोकुळामध्ये नंदाच्या घरी वसुदेवाने भगवान कृष्ण परमात्म्याला नेऊन ठेवला ती यशोदा तिथे होती नंदराजाची पत्नी तिच्या पुढ्यात ठेवला आणि ही रोहिणीच्या पुढ्यामध्ये जी माया होती का नाही तिला उचलली आणि घेऊन गेले इकडं सकाळी बोंबाबोंब झाली अरे म्हणजे यशवदेला मुलगा झाला यशवदेला आता तिचा पण वय 60-65 होता 60 वर्षामध्ये मुलं होते पण ती ईश्वराची करणी आता तो नंद राजा होता त्याला कुणी विचारावा पण तो एवढाच नव्हे पण ज्या वेळेला नंद राजाच्या घरामध्ये ही बातमी कळली त्या गोकुळातल्या लोकांनाही आनंद झाला की आमच्या राजाला मुलगा झाला आमच्या राजाच्या गादीला वारस मिळाला म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला आणि मग ती माया आणली तिथनं आणल्याच्या नंतर ती माया पुढे ठेवल्याबरोबर रडायला सुरुवात केली तिने काय केले रडायला सुरुवात केली आणि कंसाला समजलं की अरे देवकीला मूल झालं तर धावतच आला धावत आल्या बरोबर त्याने तिला पकडली अशी गरगर 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 फिरवली आपटणार एवढ्या हातात नाही सटकली ती वरती गेली पण तिने जाताना सांगितलं अरे कंसा बाई माणसा बरोबर काय खेळ खेळतो तुला मारणारा गोकुळात वाढतय काय होतंय गोकुळामध्ये वाढतंय एवढं ऐकल्या बरोबर कंसाला काय गुदगुल्या झाले असेल का अरे मला जर मारणारा गोकुळात वाढतंय तो तिथंच घाबरला म्हणून कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आल्याची वार्ती ही बातमी फक्त कंसाला कळली तो नुसता असा थरथर कापत होता तो का बरं अभंगाचे परमेश्वर सांगतात गोकुळे जन्माला कृष्ण गोकुळे जन्माला
बघितला तो असा थरथर कापत होता. कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळकाप सुटला, कारण होता कृष्णाचा अवतार. तो भगवान कृष्ण जन्माला आलेला त्यावेळेला कंसाला कळाला, त्याच्या अंगाची काप झाली होती, लई काप झाला एकदम त्याला तो बेचैन झाला. मग अशा वेळेला त्याने विचार केला, म्हणलं तर काय करावं. त्याला जेवणावर त्याचं लक्ष नव्हता, एवढा तो बेचैन झाला होता. पण बाकी गोकुळामध्ये मथुरेमध्ये कंसाला बेचैन झाला होता तो, पण गोकुळामध्ये त्यांना आनंद झाला होता. सगळ्या गवळणीनं काय केलं माहिती का, त्यावेळेला समजला की नंद राजाला मुलगा झाला. मग त्यांनी सुंठवडा आणला होता. आपल्याकडे काय वाटत पाचवीला घुगऱ्या, पण कृष्णाच्या टायमाला घुगऱ्या नाही वाटल्या, तेव्हा सुंठवडा घातला होता. सगळ्या गवळणीला सांगायला लागल्या, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशवदेला, पुत्र झाला यशवदेला, पुत्र झाला यशवदेला. गवळण म्हणते म्हणते गवळणीला, गवळण म्हणते म्हणते गवळणीला, यशवदेला पुत्र झाला, पुत्र झाला यशवदेला, पुत्र झाला यशवदेला. एक धाव एकी पुढे, एक धाव एकी पुढे, ताटी ताटी सुंठवडे, दाटी दाटी सुंठवडे. गवळण म्हणती म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशवदेला. म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशवदेला. तू खबर आहे सांगत, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशवदेला. त्या गोकुळामध्ये एवढा आनंद झाला की सगळे सुंठवडे वाटायला लागले. एवढंच नव्हे तर नंद राजाने सुद्धा आनंद उत्सव साजरा केला. त्या कन्हैयाच्या नावाने जयघोष केला, नंद भयो जय कन्हैया लाल की. सगळ्यांना दान दिलं, हाती दियो घोडा दियो अवर दियो पालकी. बच्चन को लड्डू पेडा बुद्धन को लापसी. आता ह्यांना काय दात नाही, त्याच्यामुळे ते लाडू काय चावू शकत नाही, मग त्यानं लापशी दिली नंदराजाने. असा आनंदी आनंद सोहळा चालला होता. पण गोकुळामध्ये, मथुरेमध्ये नाही. मथुरेमध्ये कृष्ण घाबरला होता, माफ करा कंस घाबरला होता, तो बेचैन झाला होता. मग एवढ्यामध्ये म्हणलं काय करायचं आता. म्हणलं कसं काय आपल्याला मिळेल, आपल्या हाताला कसा लागेल. तेव्हा तिथे एक स्त्री होती, जन्माला आली होती. ती त्याच कामासाठी आली होती. तिचं नाव आहे पुतना. ती त्याच कामासाठी आलं, कर का त्यांनी सांगितलं होतं तेव्हा ती म्हणाली होती, अरे ह्याला कुणीतरी विष पाजून तरी मारा रे. ते म्हणला हिथं कुणाची माय नाही व्यायली, तुला यावं लागेल. ह्या अवतारात नाही जमायचं तुला, पण पुढल्या अवतारामध्ये तुला यावं लागेल. कधी ज्यावेळेला बळीराजानी 99 यज्ञ केले का नाही, आणि मग इंद्र घाबरला. आता 100 झाले असता इंद्रपदाला तो प्राप्त झाला असता. त्यामुळे इंद्र घाबरला आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे देवा तुला अवतार घ्यावा लागेल. मग देवाने बटू अवतार घेतला होता. वामन अवतार त्याला म्हणतात. रात्री महाराजांनी सांगितलं का नाही. आता वामन केवढा होता, एवढा लहान. आणि मग त्या बळीचं सत्वहरण करण्यासाठी तो गेला आणि त्यांनी सांगितलं मला 3 पावला भूमी दान पाहिजे. आता बळीने विचार केला, एवढूच आहे, किती जमीन मागणार आहे, काय 10-15 एकर जाणार आहे. 1 गुंठ ह्याला नाही आटपायची, या 1 गुंठाच्या आतच फिरत आहे म्हटला. पण ते भगवान परमात्मा होता. बळी तू द्यायला निघालास, पण तसे नको मला संकल्प सोड. मग त्यावेळेला संकल्प सोडला. सोडल्याबरोबर भगवान परमात्मा मोठा झाला एकदम. संकल्प सुटला का नाही. मग पहिला पाय स्वर्गात ठेवला, दुसरा पाताळात गेला, मृत्यूलोकात ठेवला, आणि मग तिसरा म्हणला माझे का बाकी नाही. बळी म्हणला काय करू आता. म्हणलं मी आहे ना, ठेव माझ्या डोक्यावर. मग बळीच्या डोक्यावर भगवंतानं पाय ठेवला आणि बळीला पाताळात घातला. तेव्हा त्याची बहीण होती तिथे, तीच
त्याला मारायसाठी पुतना होऊन आली म्हणजे असा हा मारायचा. हा कारण का तेव्हा म्हटली होती ना, याला कुणीतरी विष पाजून मारा रे, माझा दानशूर भाऊ एवढा, आणि त्याला ह्याने पाताळात घातला, मला कुणीतरी विष पाजा. तर म्हणजे इथं कुणाचं काम नाही, तुलाच यावं लागेल. म्हणून तीच पुतला कंसाच्या नगरीमध्ये जन्माला आली. आणि मग कंसाला सांगितलं, कंसा घाबरू नको, मी त्याच्यासाठीच आली. हा तू कशाला भीतो, मी असताना. हा पण म्हणजे तू मारशील कसं काय त्याला? अरे म्हणजे माझ्या स्तनात मी विष भरीन आणि त्याला तिथं जाऊन पाजून मारीन, घाबरू नको तू. आता कंसाला काय दुःख झालं असेल का? आनंद झाला. हा म्हणून नाथांची गवळण आहे, विष भरून आपल्या स्तनी पुतला मावशी आली, हरीला पाहून राग रागाने दात खाऊ लागली. हा मग तिने विष भरलं स्तनामध्ये आणि येताना ती अशी सरळ नाही आली, गुपचूप नाही आली, नुसती गावोगावची पोरं मारतच आली. दिन दुर्बाची मारिता बाळके करिता ती शोके, माये बापे करिता ती शोके, माये बापे. ती पुतना येताना गावोगावची पोरं मारतच गेली आणि नंतर गोकुळात गेली. आणि मग विचारलं तर नंदराजाचं घर कुठं आहे? म्हणलं ते काय समोर. समोर गेली. आता पूर्वीची लोक प्रेमळ होती, ती माणसं विचारायची नाही कुठल्या गावाला आला, कधी आला, काय. पाहुणा आला त्याला तांब्यावर पाणी द्यायची. आणि मग यशोदेच्या पुढ्यात गेली ती, सांगितलं यशोदे तुला मुलगा झाला, मला कमीत कमी कळवलं तरी काय ग, एवढ्या वर्षांत तुला मुलगा झाला, मला आनंद झाला, पण तुला माझी आठवण झाली. हा ती म्हणली तू का कोण? तर म्हणले मी मावस 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 बहीण. आता ह्याला किती लावायचे बहिणी या? ते म्हणले बाकी जाऊ दे इकडे माझ्याकडे, तू पाणी आणि मला लई ताण लागली. हा आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याला तिने मांडीवर दिला. हा यशोदा माता पाण्याने गेली. हा आणि मग तिने पदर टाकला. काय टाकला? पदर टाकला. पूर्वीच्या बाया पदर टाकायच्या, आता ओढणी आली. हा म्हणून कृष्णाने विचारला होता कुणाला? कुंतीला. ज्यावेळेला कर्ण पडला होता का नारायणामध्ये, हा आणि मग सांगितलं कर्ण इकडे, कृष्ण इकडे. म्हणलं काय? हे पण पांडवच आहे रे, उचल त्याला. म्हणले आता काय लाबाड बोलते म्हणते तू? अगं पाचाच्या पलीकडे ह्याला पाहिलाच नाही. हा अगं म्हणजे ते जाऊ दे, तू त्याला पदराखाली कधी पाचताना पण तुला पाहिला नाही. पण तेव्हा कुंतीने सांगितलं कृष्णाला, नाही पदराने झाकीला कर्ण हा पांडव रे पहिला. हा याचं कारण माझ्या म्हणणीचं तळा हातात जन्माला आला, तळ हाती जन्माला बाळ सोडून दिला गंगा जळ, नाही पदराने झाकीला कर्ण हा पांडव रे पहिला. हा तसं त्या पुतण्यानं कृष्ण परमात्म्याला पदराखाली टाकला आणि हा यशोदा माता पाणी नाही गेली. हा आता ती भगवंताची लीला आहे, तिला तांब्याच भेटला, शोधून दमली. देवाने विचार केला पहिला गिरायक आहे बघा, दुकानदार किती खडूस असला का नाही, त्याला जरी नाही काय फायदा भेटला तरी चालेल, पण ते भवानीचं गिरायक कधी परत पाठवीन. मग कृष्ण परमात्म्याने विचार केला भवानीचा गिरायक ही पहिलीच जर परत गेली ना तर म्हणला आपला नुकसान होईल, त्याच्यापेक्षा काही असू दे. मग यशोदा माता पाण्याला गेली. इकडे भगवंताला तिने स्तनावर लावला, पण तिथं विष तर प्राशन केला, पण तिच्या शरीरातला पूर्ण रक्त सुद्धा प्राशन केला आणि ती अशी फुगली, भली मोठी झाली. आणि कृष्ण परमात्मा तिच्या पोटावरती तंगडे हलत होता. एवढ्यामध्ये यशोदा माता पाणी घेऊन आली. बघतो तर ही काय अवस्था, ती वरडतच बाहेर आली. मग काही गावातली लोक आली, अरे म्हणजे कोण आहे? अरे म्हणली ही राक्षसी नाही. हा मग कृष्णाला वरून खाली काढला, पण ती निघाय तयार नव्हती, एवढी फुगली होती, तोडून काढली. पण तिचा वास नाही आला, तिच्या देहाला सुगंध सुटला होता, कारण भगवान कृष्ण परमात्म्याने तिला स्पर्श केला होता. आणि मग पुतना गेल्याची वार्ता कंसाला कळली. आणि मग कंस पण म्हणला आता काय करायचं म्हटला.
मग तिथे एक महाबळ नावाचा भट होता. हा, तो म्हणला मी जातो म्हणला, कारण काय कौसानी पैस पण बरीच ठेवली होती. जो कोण कृष्णाला मारेल हा त्याला 100 गाव जहागिरी दिली जाईल. हे म्हणलं जगलो तर मी खाईन, गेलो तर गेलो. मग महाबळाने काय केलं, पंचांग घेतला, धोतर नेसला, जानवा वगैरे घातला. हा, आणि मग गोकुळामध्ये आले आणि नंतर राजाच्या घरी गेले. त्यानंतर यशोदा मातेला सांगितलं तुमच्या घरी बाळ जन्माला आलंय म्हणलं. हा, मग म्हणलं त्याचं जातक सांगण्यासाठी मी आलोय. म्हणलं काल गर्ग मुनी सांगून गेले, कालच गर्ग आले होते आणि गर्गाने सांगितलं. अगं म्हणले पण मी आता एवढ्या लांबून आलोय त्याचं काय. मग बसा म्हणले, सांगा. आणि मग ज्योतिष काढला, पण त्याने उलट सांगितलं. म्हणजे मूळ नक्षत्रावर जन्माला आले. हा, आता तो कुठला होता, तो विरोधी पक्षाचा होता ना. हा, त्याच्यामुळे तो काय खरं सांगायला आला होता. हा, पण कृष्ण परमात्म्याने विचार केला, म्हणला हे जर याला जर असाच पाठवला पण त्याला मारू शकत नव्हतं. याचं कारण हा तो ब्राह्मण होता. दुसरी गोष्ट त्याच्या कपाळाला गोपीचंदन होता. गोपीचंद ही गोपीच्या पायांची माती आहे आणि त्याला जर मारला असता त्याच्या चंदनाचा गोपीचंदाचा अपमान झाला असता. म्हणून देवाने त्याला मारला नाही, पण दक्षिणा बाकी पोट बुद्धी. तुकोबारा सांगतात विठंबिला भट दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ. रामला भट पाठीवारे पाठ, पाठीवारे पाठ, पाठीवारे पाठ. विठंबीला भट दिला पाठीवरी पाठ. त्या गर्गाने उलट ज्योतिष सांगितलं, म्हणजे मूळ नक्षत्रावर जन्माला आलं ह्याला म्हणलं जिवंतच पुरून टाका, ठेवू नका, नाही तर तुमच्या कुळाला वाईट आहे. हा, पण त्याला मारलं नाही जास्त, पण दक्षिणा पोटभर दिली. हा, घरामध्ये जे नांगर मुसर वकळ होतं का नाही ते सगळे त्याच्या पाठीवर आपटायला लागले. बाज होते ते त्याच्या आपटायला लागल्या. त्याची अवस्था अशी झाली. हा, जानवा तुटला, पंचांग फाटला, धोतर गळाला डोंगराचा. आणि नागवाच महाबाळ भट कुठं पोचला, मथुरेमध्ये. मला कृष्णा तुझं काय म्हणलं बा भविष्य खरं नाही. अरे म्हणलं त्या कृष्णाचं डिपार्टमेंट आणलं का, हे बा अवस्था माझी काय झाली. मग आता काय कंसाला काय गुदगुल्या झाल्या असतील ते ऐकून. हा, मग त्यांनी बरेच राक्षस पाठवले, कागबग रिठा असे बरेच राक्षस पाठवले, पण त्यालाही देवाने यम साधनाला पाठवून दिला. आणि मग त्या गोकुळामध्ये ज्या वेळेला कृष्ण जन्माला आले त्या तिथल्या दैन्य दारिद्र्याला त्रास आला. हा, एकदम आनंद त्या गोकुळामध्ये चालला होता, कारण तिथल्या ज्या स्त्रिया होत्या हा ते आनंदाने करती घोष. भगवान कृष्ण परमात्म्याच्या छंदामध्ये त्या होत्या. हा, आनंदाने गाती, ते गात होते देवाचं नाव. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारे, आनंदल्या नर नारी. बालकृष्णानंदा घरे आनंदला नर नारे, आनंदला नर नारे, आनंदला नर नारे. कृष्ण ज्यावेळेला जन्माला आला हा त्यावेळेला त्या कृष्ण गोकुळी जन्माला. हा, एवढा नव्हे तर जन्माला आल्याबरोबर दारिद्र्याला त्रास आला सगळ्या. ज्या वेळेला कृष्णाने काय केलं माहितीये का, तो जन्माला आला तेव्हा तिथं 3 स्त्रियांना हाकलून दिल्या होत्या. काय केलं, हाकलून दिल्या. म्हणजे तुम्ही इथं राहायचं नाही. कोण कोण, चोरी, शिंधली आणि कळ. या तिघींना हाकलून दिलं, म्हणून तर तिथं दैन्य दारिद्र्याला त्रास आला होता. आणि त्या वेशेवर जाऊन रडत होते त्या 3 स्त्रिया. एवढ्यामध्ये नारद मुनी तिकडून आले. अरे म्हणले या गोकुळामध्ये वैभव एवढं म्हणलं झालं, सगळं आनंद झाला म्हणलं, आणि ह्या का रडतायत. तर म्हणले तुम्ही कोण, ती म्हणली कळ, ती दुसरी म्हणली तू, म्हणली मी शिंदळी, आणि तिसरी तर म्हणली मी चोरी. म्हणले तुम्ही का असे रडतायत, तिकडे तर आनंद आहे गोकुळामध्ये. अरे म्हणलं त्या कृष्णाने तर आम्हाला हाकलून दिलंय,
म्हणला मी आहे चल. तो कसा असा करतो बरे, असा भेद का करतो तो, मी आहे चला. हा मग देवाने विचार आणला तिथं. कृष्ण म्हणला ही घालवली पनवती कुणी आणली बरं. हा नारद म्हणले मी आणले. ऐकून घे कृष्णा, मी आणले. अरे तू देव आहेस ना, तुझ्या मनामध्ये असा मतभेद कशाला, एक कमी आणि एक जास्ती. हा मग कृष्णाने सांगितलं नारदा एक काम करा, एक तुम्ही घ्या आणि 2 मी घेतो. हा तेही म्हणला आपण ही गोसावी राहण्यापेक्षा एक घेतलेली बरी. हा मग नारदाने घेतली कळ आणि भगवान कृष्ण परमात्म्याने चोरी आणि शिंदोळी घेतली आणि ते त्याच्याकच राहिल्या. पण भगवंतानी त्या गोकुळामध्ये ज्यावेळेला जन्माला आले सगळा आनंद सोहळा चालू होता. कारण त्या गोकुळातल्या ज्या गवळणी होत्या ते वेदाच्या श्रुती होत्या. कोण होत्या? वेदाच्या श्रुती होत्या. काही गोपाळ होते तिथं, ते राम अवतारामध्ये वानर होते. हा आणि तेच त्या गोकुळामध्ये गोपाळ होऊन जन्माला आले होते. आणि मग काही गवळणी यायच्या, त्या कृष्णाला बघायच्या, निघून जायच्या. तिथे एक राधा नावाची गवळण होती, ती कृष्णाला लय भाळलेली होती, ती आपल्या घरी न्यायची. हा पण तो कृष्ण तिच्याकडे गेला का रडायचा बंद व्हायचा. हा काय व्हायचा? रडायचा बंद व्हायचा. मग असा रांगायला लागला. एक वेळ असा बाहेर गेला. बाहेर गेल्याच्या नंतर थोडीशी कृष्णाने गंमत केली. म्हणलं आईला मी काय हरकत, तिला असं वाटायचं माझं लेकरू आहे, ती त्याला आंघोळ घालायची, काय भात भरायची, दूध पाजायची. हा तर म्हणला नाही आता मी कोण आहे ना हे आईला पण जरा दाखवलं पाहिजे. मग आता कृष्ण जायचा खेळत अंगणामध्ये. हा आणि मग कृष्णाने खाल्ली माती. हा माती खाल्ली. बळीराम दादानी येऊन सांगितला. म्हणलं आई ग, अगं म्हणलं कृष्णाने माती खाल्ली. ते म्हणलं आई तो खोट सांगतोय. नाही ग आई, नाही खाल्ली माती. आमचा बळीरा गवलन म्हणायचा बळीराम दादा खोट बोलतो. मग आईने विचारला कृष्णा खरं सांगतो का रे तू नाही खाल्ली? म्हणजे आई खरंच नाही खाल्ली. म्हणजे तोड उघड. पूर्वीची पोरं अंगणात खेळत गेली का माती खायची, मग ती अशी बोट घालायची, तो खडा बाहेर काढायची. पण तो कृष्ण परमात्म्याला बोट घातल्या बरोबर एवढं असं मुख पसरलं आणि त्याच्यामध्ये अख्खं ब्रह्मांड यशोदे मातेने त्यात पाहिलं. म्हणून तुकोबरा सांगतात अनंत ब्रह्मांड उदरी, हो 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 अनंत ब्रह्मांड उदरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक त्या नंदराजाच्या घरी तो जन्माला आला होता. कौशल्याला वाटलं की यशोदेला वाटलं आग्रह म्हणणं काय हा म्हणून अनंत ब्रह्मांड त्याच्यामध्ये दाखवले. अनंत ब्रह्मांड उदरी हरी बालक नंदा घरी. आणि मग तो थोडा मोठा झाला, पोरांमध्ये खेळू लागला. अशा वेळेला काही गवळ्याला म्हणू लागला काय रे, म्हणलं तुमच्या घरी एवढं दूध दही दूध असताना तुम्ही असे का बरी बारीक? अरे म्हणलं काय सांगू कृष्णा तुला, आमची आई आहे ना ती म्हणला आम्हाला देतच नाही, मग सगळी नेऊन तिकडे मथुरीला विकते आणि आम्हाला नुसतं ताकाचं पाणी देते. मग म्हणजे हरकत नाही, तुम्ही म्हणजे माझ्या बरोबर याल का, मी तुम्हाला देतो. आजच चला म्हणलं आजच देतो, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पण म्हणलं तू कसं काय कृष्ण देशील रे, तू हा एवढूसा आणि आमची आई मंदीवरती शिक्याला रात्री भरून ठेवते आणि माठ भरून ठेवते, तुला कसं काय भेटल? ते म्हणलं त्याची काही चिंता करू नको. म्हणलं मी सांगतो ती सामुग्री घ्या, आपण चोरी करू. चोरी? अरे म्हणलं म्हातारी जिवंत ठेवील काय? म्हणजे मी आहे ना म्हणला. म्हणला खडे घ्या. काय घ्या? खडे. चाळून अशी माती घ्या, खराटे घ्या
आणि काठी घ्या म्हटला. अरे म्हणला चोरी करायला असं सामान कधी ऐकलं नाही म्हटला. अरे मी सांगतोय तेवढा कर. पण तो पेंड्याला हुशार होता. म्हणला कृष्णा ती माती कशाला रे गाळून घ्यायची. अरे म्हणला एखादी गवळण जर घरी गेलो आणि पाठी लागली का नाही आपल्या ती माती फेकून टाकू तिच्या डोळ्यात ते चोळीत बसेल. आणि तिने जर चष्मा लावला असला तर अरे म्हणलं ते चष्मा लावू दे ना हा सराटा पुढे फेकून मारत तिच्या पायात त्या काठी चुपकलं काय तिथंच राहील. म्हणलं ठीक आहे कृष्णा मग हे खडे कशाला रे. म्हणलं तुझ्या घरात काय लाईट आहे. तेव्हा होती का लाईट. आता अंधार कोनाड्यामध्ये मडकी ठेवायची. मग म्हणलं हे ठिकाण अशी कोपऱ्यात फेकून खडा मारायचा. खनखन आवाज आला तर मडका रिकामा आणि पिक्कर आवाज आला तर भरलेला. अरे म्हणला माझी म्हातारी खालीच ठेवीत नाही मग वरती शिक्याला ठेवते. अरे म्हणला त्याच्यासाठी तर काठी मागितली तुझ्याकडून. त्याने असा छिद्र पाडायचा काठीने आणि मग दोन्ही कोपर मी वर करतो तुम्हाला किती पाहिजे ती खा माझी देतो पोटभरी तुर्य म्हणाल तोवरी. मग कृष्णा परमात्म्याने अशा ज्या गोकुळात तुला केल्या त्याचं वर्णन म्हणजे कालेचं कीर्तन आहे. मी पण तुमचं लाईव्ह वाढवणार नाही. एक 10 मिनिटात आटवणार आहे. कारण काय खांदी भार मोठी भूक काय खेळायचे सुख. हा भूक लागल्याच्या नंतर माणसाला सुख वाटत नाही खेळण्याचं. हा म्हणून भगवान परमात्मा त्याला मोठा झाला आणि मग त्या गोकुळामध्ये त्रास द्यायला लागला. आणि मग त्या गवळणी सांगायच्या कृष्णा हा म्हणला तू लय नाटकी आहेस रे बाबा. अरे म्हणलं आमच्या पोराला तू वेडी केलीस. एवढी चांगली पोरं होती आमची बिघडवलीस. हा आमच्या घरी येतो तू चोऱ्या करतो म्हणते. थांब तुझ्या यशोदे मातेला सांगतो. आणि मग यशोदे मातेला जाऊन सांगायच्या काय गोपिका होते का नाही ते यायच्या आणि सांगायच्या अगं म्हणलं यशोदे हा तुझ्या पोराला नीट सांग. म्हणलं आमच्या घरी येतो आणि म्हणलं दहीदूध खाऊन नासाडी करतो. तेव्हा यशोदा म्हणली काय ग बाया तुम्ही म्हणलं एवढंच लहान माझं लेकरू म्हणलं चोरी करतो कुठं. बाळ सगुना गुन्हाचा ताना बाळ सगुना गुन्हाचा ताना दिसताय गोजिरवान ग बाळ दिसताय गोजिरवान दिसताय गोजिरवान ग बाळ दिसताय गोजिरवान गोकुळ जाणारे काय सांगता गारान ग गोकुळ जाणारे काय सांगता गारान ग गोकुळ जाणारे काय सांगता गारान ग गोकुळ जाणारे. बाळ सगुण गुणाचं ताळ ग बाळ दिसतंय गोजिरवान काय सांगता गाराने गोकुळ जाणारे. आणि मग कृष्ण परमात्मा म्हटलं तसं नाही. सगळ्या गोपाळांना न्यायचा दही दूध खायचा आणि मडकी काय करायचा पालती घालून ठेवायचा. आता गवळणी यमुनेवर जायच्या धुनी धुवायच्या रांजण भरायचे पाणी घेऊन यायच्या. पण घरात आल्या तर मडक्यात दही बिलकुल नाही. सगळ्या पालती मडकी असायची. तुका बरं पाहती गवळणी तव ती पालती दुधानी. हा मग काही गवळणी हुशार होता म्हणलं आपल्या पोरांचं नाही हे काम. हे तो कृष्ण आहे ना कुणाचा नंदाचा त्याच म्हणणे काम आहे. पाहती गवळणी तव ती पालती दुधानी म्हणती नंदाची पोरे आज चोरी केली खरे. मग अशा बरेच दिवस ज्या वेळेला कळी आल्या त्यावेळेला यशोदा पण म्हटली आता म्हणलं याला हा घरात ठेवायच्या लायकीचं राहिला. मग कांदा कृष्णा ऐक उद्या जाई रामा उद्या म्हणणं रानाचा आणि गाई झालेला घेऊन जा.
मग त्या गोपाळानं सांगितलं उद्या माझ्या कृष्णाला संगत घेऊन जायचा. आता ह्याला गावात ठेवायच्या लायकीच राहिला. आता पूर्वीची शाळाच ती होती. बरं कृष्ण नंदराजाच्या घरी किती गाया होत्या? 9 लाख गाया होत्या. किती? 9 लाख. त्या गाया बघू नका, ह्यात मध्ये 9 लाख गाय आहेत. आमचे सीताराम वरणकर गेले का नाही, ते आपण म्हणायचे 21 स्वर्गावर 21 तिला उपाटले पाजर. आता 21 स्वर्ग कोणाच्या बा आपण बघितले कधी? बघितले का आपण? अरे ह्याच्यात 21 स्वर्ग आहे. हा, आणि वरून रक्त थेंब थेंब पडते, खाली पिंडी आहे. हा, तशा 9 लाख गायी. त्या गायी बघू नका. अरे ह्याच्यामध्ये 9 लाख गायी आहे. हा, म्हणून उद्या जाई राणा सवे घेऊन आणि मग त्या गवळणी सतत कृष्णाचं नामस्मरण करायचं. म्हणून अशा कृष्णाचा जर तुम्ही नामस्मरण जर केलात तर तुमच्या ठिकाणी दोष राहणार नाही. तुकोबराय सांगतात. कीर्तन चालू आहे, नंतर फोन करतो. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याने दुसऱ्या दिवशी गायी नेल्या चारायसाठी. आणि मग त्याने त्या ठिकाणी त्या गोपाळाला सांगितलं, अरे म्हणले उद्यापासून अशी नुसती भाकरी चालायची नाही. हा, तर म्हणले शिदोरी आणलं पाहिजे. आणि सांगितलं उद्या सगळ्यांनी घेऊन यायचे. काही गोपाळ होते तरी घ्यायचे नाही. ह्याची तोफा त्याची तोफा असे करायचे. म्हणले सगळ्यांनी आणलं पाहिजे. म्हणले उद्या सगळ्यांनी शिदोरी आणायच्या. पण त्यात एक पेने होता, तो हुशार होता. म्हणला कृष्णा तू म्हणतेस आणायची गोष्ट खरी आहे, हा, पण माझ्या तुका म्हणे हरी आणि माझ्या घरी नाही कोणी. पेने सांगितलं तू भाकरी आणवायची शिदोरी आण म्हणतो, पण माझ्या घरातच कोण नाही. म्हणले फोन करू नको, म्हणलं घेऊन ये. सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवान कृष्ण परमात्म्याने यमुनेच्या तीरावरती एकत्र केल्या. आणि तो जो काला केला तो आता आपल्याला करायचा आहे. खडकी सोडी आल्या मोठा आजचा धैकाळा. म्हणून आज त्या भगवंताच्या नामाचा जर जयघोष केला तर आपल्या ठिकाणी पाप राहणार नाही. तुकोबाराय शेवट सांगतात. तुका म्हणे हरती दोष, 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 हरती दोष, तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती दोष. आनंदाने करती घोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. आनंदाने करती घोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. तुका म्हणे हरती दोष, पण कधी आनंदाने करते दोष. तर भगवंताच्या नामाचं नामस्मरण जर आपण केला तर आपल्या ठिकाणी पाप राहू शकत नाही. मग ज्याला असं वाटत असेल त्याने हाताने टाळी आणि मुखाने पांडुरंगाचं भजन करा. विठोबा रखुबा, विठोबा रखुबा, विठोबा रखुबा, विठोबा बोला पुंडली हरी हरी ज्ञानदेव
वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव संपून घ्यायचं की आधी घ्यायचं तुझं हो चला झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. 1 वाजून गेला आपला झाला टाइम. कारण उन्हाळ्याचे दिवस आहे. लोकांना भुका लागल्या आणि आपला सप्ताह असा आहे की सकाळचा ज्ञानेश्वरी पूजन असतं, गात्यावर भजन असतं आणि त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन. काही ठिकाणी मी मागाशी सांगितलं महाराज ते आदल्या दिवशी सगळा करून ठेवतात. तर सकाळ उठल्यावर काला केला करून मोकळं झालं. तसं नाही. तर काही बंधन त्या बंधनाला पाळावं लागतं म्हणून उशीर झाला. त्यामुळे मी तुमच्या पुढे दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. सगळ्यांना हाताने टाळी आणि लोकांना भगवंत करा. विठ्ठल जय अडकी सोडीला मोठा सोडूया मोठा अडकी सोडीला मोठा सोडीला मोठा दैकाला गोमटा दैकाला गोमटा मदता दैकाला गोमटा दैकाला गोमटा दैकाला गोमटा दैकाला गोमटा अरे घ्यारे दहे भात घ्यारे दहे भात घारे दाये आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ तो पंढरीनाथ मध्ये तो पंढरीनाथ मध्ये तो पंढरीनाथ मध्ये तो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी धागे ओने या करे मुदा घेऊन या करी धागे ओने या करे पेंद्या वाटी तोशी दोरी पेंद्या वाटी तोशे दोरी पेंद्या वाटे तो से दोरे 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 घ्यारे दहे भात गारे गारे दाये बात घ्यारे दहे भात गारे गारे दाये बात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात भानुदास गीते गात भानुदास गीती गात भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ तो
प्रसाद देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात गारे गारे दाहे भात घ्या रे दही भात गारे गारे दाहे भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात गारे गारे दाहे भात घ्या रे दही भात गारे गारे दाहे भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात गारे गारे दाहे भात घ्या रे दही भात गारे गारे दाहे भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ अम्मा देतो पंढरीनाथ जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले ते कोठे देवा बोलतरे परात्मा नारे उच्चारला अधिकारण्या पराक्रमा तुका म्हणे ज्ञाने करारा का पाया पैकी करा पराक्रमा अपराध महाराज तुम्ही देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम झाले समाधान तुमचे केले कारण आता उठावेसे म्हणा येते नाही नारायण सुरवाणी कपडा येते सापडा आता उठावेसे म्हणा येते नाही नारायण तुका म्हणे भोग केला देवाला आता उठावेसे म्हणा येते नाही नारायण करो आरती चक्र पाणी आरती आज पुरला गावाचा पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही मला आजा पोराला नवता दिवस तुका वाहे चाले उभा धर्मित जवत आजा पोराला नवता दंडकाला दिवस प्रेम सप्रेम आरते गोविंदा ते ओवाळते धन्य धन्य लोचना नित्य करते अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळे तो परमानंदा धन्य धन्य लोचना नित्य करते अवलोकन रामा म्हणे केशवा ते देखणे राहिलो तण धन्य धन्य लोचना नित्य करते अवलोकन आरते धनराजा कैवल्य देता सेवक सत्संग मानावे धरा माझा ते धनराजा लोपले ज्ञान जगे देवाच कोणे अवतार पांडुरंगा नाव देवेल जाणे आरते धनराजा मा कैवल्य देता सेवक सत्संग मानवे धरा माझा आरते धनराजा प्रगट मुझे बोले ब्रह्माच गेले राम जनार्दने माई माता वेले आरते धनराजा मा कैवल्य देता सेवक सत्संग मानवे धरा माझा आरते धनराजा घाली लोटांगण वधीर जारण डोळान मायण रूप तुझे प्रेमे आलिंगण अनंत पूजन भावे वाले मले नमा झाल रकमाय ठोबा रकमाय रकमाय ठोपार मागण लेकर तुझा प्रत्याय देशील तरी पाहे पांडुरंगा संताची निर्वेत मज द्या निवजे काही मागो देवा म्हणे आता उधार दोई मज पाय ठेवे संताची निर्वेत मज द्या निवजे काही मागो देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव
एक वरदा हरविठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अर्थात आम्ही बांधून ठेवले